हरे दीन दयाल हरे रथ हाके भूमि में और कर्म योग के मरम बताए। रथ हाके भूमि में और कर्म योग के मरम बताए। अजर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे दीन दयाळ हरे कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान को रस की खान हुए जग से आँखें बंद करे सूरदास को दर्श हुए। माता यशोदा व्रज नारी के माता यशोदा व्रज नारी के माखन चोर हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे। सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण जलतोंडे जणी म्हणा सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण ज्याला हात आहे त्याने टाळी वाजवा। सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम 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 कृष्ण शरणागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण श्री गोपाल पाठीमाग आपलं हाफ तिकीट झालंय। आवाज असं नाही गर्दी एसटी मध्ये जास्त गर्दी महिलांचीच आहे आणि आपला आवाज त्या परब्रह्म परमेश्वरापर्यंत गेला पाहिजे। आवाज हाप नको तिकीट हाप चाललं तरी चालेल पण आवाज हाप नाही पाहिजे। श्री दत्तात्रय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री तो नित्य स्वयं प्रकाश तू ते बोलावे देवा कैसा पैको
तुझी ये माया शक्तीचा डोळे लाखू लागला ब्रह्मादिका प्रमाणाचा बंबाळ दिवा न देखे वेदांचा मांदी मेळावा आगमा नाही रिगावा तुझ्या स्वरूपी म्हणून साधन नाही ऐसे जेणे तुझे ज्ञान रत्न दिसे तू जाणविसी कृपावसे तेच जाणिजे तू जाणविसी कृपावशे तेच जाणिजे. अनंत ब्रह्मांड नायक या जगाचा जगकर्ता जग उद्धार करता निर्गुण निरामय असलेला परमेश्वर सगुण साकार होऊन या पृथ्वी तलावर या भूमीवर अवतीर्ण होऊन फक्त आणि फक्त तुम्हा आम्हाला अनेक व्यसने आहेत पर माझ्या साधनदात्याला फक्त आणि फक्त जीव उद्धरणाचं व्यसन आहे अशा माझ्या साधनदात्याच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. जवळच असलेला आपल्यापासून ज्यांनी आपल्या पवित्र करकम श्रीचरण स्पर्शाने माहूरगड पावन केला अशा माझ्या अमोघ दर्शन आणि या मार्गाला खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रारंभ केला सुरुवात केली अशा माझ्या श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. ज्यांनी आमची दक्षिण काशी पवित्र केले आणि त्या दक्षिण काशीपासून आपला प्रवास या माहूरगडापर्यंत करून ज्यांनी द्वारावती पावन केले अशा माझ्या श्री चक्रपाणी महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. अबला असलेल्या स्त्रियांना खऱ्या अर्थाने सबला केलं आणि प्रत्येक हरवलेलं माहेरपण प्रत्येक स्त्रीला माहेराचं माहेरपण देऊन प्रत्येकाच्या मायबाप जो झाला अशा माझ्या श्री राऊळमाई राऊळबाप श्री गोविंद प्रभू महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. सर्वात पहिलं ज्यांनी स्त्रियांचं भरसभेमध्ये होणारं वस्त्रहरण नव्हे तर आत्तापर्यंत होणाऱ्या पावला पावलाला वस्त्रहरण होत असतं आणि म्हणून त्या वस्त्रहरणापासून खरं कुणी वाचवलं असेल तर तो माझा गोपालकृष्ण अशा माझ्या द्वारकाधीश गोपालकृष्ण महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. या श्रीमद भागवत कथा कीर्तन आणि प्रवचन सोहळा श्रीकृष्ण मंदिर सेलू तालुका पालम या पावनभूमीमध्ये चालू असलेला हा भागवत कथा या कथेचा आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाचे खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये मनामध्ये तो द्वारकाधीश भगवान आपल्या अंतःकरणामध्ये बसवला आपल्या हृदयाच्या सिंहासनावरती विराजमान केला अशी या भागवत कथेचे भागवताचार्य परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय माझे विद्यागुरु बंधू आदरणीय श्रद्धेय संदीपराव दादा कपाटे दादांना दंडवत प्रणाम करते. खऱ्या अर्थाने माणसाचं मोठेपण त्याच्यामध्ये असतं जेव्हा ती लहान माणसांना मोठं करतात आणि म्हणून असं लहानांना मोठं करणारा माणूस म्हणजे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय पेठ पिंपळगाव निवासी असलेले आदरणीय श्रद्धेय आमचे विश्वनाथ बाबांना दंडवत प्रणाम करते. या ठिकाणी आतापर्यंत आपण आमच्या देवाने सांगितलं की देव कसा आठवावा तो कथा प्रवचन आणि कीर्तन. मला तरी असं वाटतं की या सेलू गावामध्ये कुठे कथा चालते कुठे प्रवचन नसतं, कुठे कीर्तन चालतं तर कुठे प्रवचन नसतं, जिथे भागवत चालतं तिथे कीर्तन नसतं. परंतु सेलू गाव एक असं मला भेटलं की जिथे कथाही आहे कीर्तनही आहे आणि प्रवचनही आहे असं एकमेव गाव म्हणजे तुमचं सेलू गाव आहे. आणि म्हणून या सर्व कथा करणारे कीर्तन करणारे प्रवचन करणारे जे प्रवाचक आहे ते आदरणीय संत वंदनीय महंत तपस्विनी माता आणि आपण सर्वजण श्री भागवत कथेची कीर्तनाची प्रवचनाची ही ज्ञानाची शिदोरी घरी घेऊन जाण्यासाठी आलेले सर्व भाविक भक्तगण हो आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम. ज्यांनी आपल्या समोर
हा खऱ्या अर्थाने आकार देऊन एका गवळ्याला आकार दिला आणि आपल्यासमोर खऱ्या अर्थाने बोलकं केलं, असे माझे गुरुवर्य, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय आपणा सर्वांनाच नाही तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती पसरलेली आहे आणि म्हणून त्या ज्ञानियाची निदर्शने असा महाराष्ट्र अधिकरण परमपूजनीय आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर गुरुवर्य साहित्याचार्य महानुभव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी संस्थापक संचालक गुरुवर्य मामाजींना कोटी कोटी दंडवत प्रणाम करून ज्यांनी हे रोपटं वाढवलं त्या माझ्या बोरी निवासी असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माल्यराज बाबा मानेकर आणि माझ्या गुरुमाऊली कस्तुरा अक्का मानेकर या त्रय गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आचार्य श्री नामदेव आचार्यांपासून परशुराम व्यासापर्यंत आकाशाला गवसणी घालणाऱ्या सर्व आचार्य परंपरेला सादर सभेने दंडवत प्रणाम. श्रीमद उद्धव गीतेमध्ये एक ओवी आलेली आहे आणि त्या ओवीमध्ये भास्कर भट्ट बोरीकर अतिशय सुंदर वर्णन करताना सांगतात की मनुष्य जन्म कशासाठी आहे. आपण भागवतात ऐकत आलो आपण कथा ऐकल्या, कीर्तन ऐकले, आपण प्रवचन ऐकले, पण त्यामध्ये ते सांगतात की तैसे कर्मभूमीची दानशाळे तुवा विजय केले कैवल्य पाळे. ते सांगतात भास्कर भट्ट बोरीकर की या कर्मभूमीच्या खऱ्या अर्थाने प्रभू तू सुद्धा अवतीर्ण होण्यासाठी ही कर्मभूमी निवडली. कशासाठी निवडली तर इथे दानशाळा आहे. मग कशाची दानशाळा आहे? इथे वेदाची, इथे बोधाची, इथे ज्ञानाची, इथे उद्धरणाची, इथे परमेश्वराच्या प्राप्तीची नव्हे तर इथे अज्ञानातून अन्यथा ज्ञानातून काढून ज्ञानदान करण्याची खऱ्या अर्थाने शाळा उघडलेली आहे. आणि तुला सुद्धा राहावं वाटलं नाही आणि म्हणून तू या कर्मभूमीमध्ये आलास. ते कशासाठी? तैसे कर्मभूमीची दानशाळे तुवा विजय केले कैवल्य बाळे. तू खरोखर या ठिकाणी अवतीर्ण झालास, तू विजय केलास. कारण विपाये कर्मभूमीची पेठे नरदेह लाभे यावचटे मुक्ती रत्न घेई गोमटे जो मृत्यू पावेना. या कर्मभूमीच्या बाजारामध्ये मनुष्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. कशासाठी प्राप्त झाला? आणि म्हणून 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत या कर्मभूमीमध्ये आल्यानंतर, इथे जन्म झाल्यानंतर, हा मनुष्य देह मिळाल्यानंतर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि 3 गोष्टीचा स्पर्श जीवनाला झाला की जीवनाचं रूपांतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला परिस्पर्श झाला की आपलं जीवन सुवर्णमय होऊन जातं. आपल्या जीवनाला एखाद्या पवित्र वाणीचा स्पर्श झाला की आपले जीवन, आपली वाणी पवित्र होऊन जाते. आणि म्हणून स्पर्श इतका महत्वाचा आहे. म्हणून 3 गोष्टीचा स्पर्श जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते 3 महत्वाचे प्रश्न असे आहेत: ग्रंथ, संत आणि भगवंत. हे ज्याला समजले, हे ज्या जीवनामध्ये उतरले, तो खरा या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालेला आहे. हे महत्वाचं आहे की आपल्याला ग्रंथ समजले पाहिजे, आपल्याला संत समजले पाहिजे. ग्रंथ आणि संत ज्याला समजले त्याला भगवंत समजतात. तुम्ही म्हणता आणि भगवंत समजून घेऊ, नाही समजणार नाही तुम्हाला. आधी तुम्हाला ग्रंथ समजून घ्यावे लागतात. जोपर्यंत ग्रंथ समजत नाहीत तोपर्यंत भगवंत समजणार नाही. जोपर्यंत संत समजणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत समजणार नाही. म्हणून दोन्ही महत्वाचे आहेत. आचार्य माहिम भट्ट जीवनामध्ये त्यांनी 6 शास्त्र 18 पुराण विद्वान प्रलोक बुद्धीचा असलेले माहिम भट्ट ग्रंथ अभ्यासले होते, संत अभ्यासले नव्हते. संतांच्या जवळ गेले नव्हते. ग्रंथामध्ये त्यांची संपूर्ण विद्वानांना हरवण्याची त्यांच्याकडे ताकद, सामर्थ्य निर्माण झालं होतं. परंतु संतांचा सहवास, संतांचा स्पर्श नव्हता. जोपर्यंत आपण ग्रंथामध्ये असतो, संतांपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या विचाराला दिशा तर मिळते, परंतु आचार थांबतो, आचार थांबल्या जातो. आणि म्हणून जीवनामध्ये या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. संत फार महत्वाचे आहेत. म्हणून मी विचार करते नेहमी की या सर्वज्ञांनी आम्हाला कर्मभूमी सांगितली आमच्या देवाने, पण कर्मभूमी जितकी सांगितली, या कर्मभूमीमध्ये देवाने सांगितलं महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये परत आमचे स्वामी सांगतात की तुम्ही गंगा तीराला असावा आणि या गंगा तीरामध्ये
श्री नागदेवाचार्य या भूमीमध्ये आले आणि या भूमीमध्ये आल्यानंतर मी विचार करते की प्रभू, तुम्ही कर्मभूमी महाराष्ट्र गंगातीर सांगितलं, परंतु सगळ्यात महत्वाचं महानुभावांचा पहिला आश्रम जर आम्हाला कोणी दिला असेल तर आमच्या परभणी जिल्ह्याने दिलेला आहे, मराठवाड्याने दिलेला आहे. म्हणून मराठवाडा भूषण आहे. एवढंच नाही तर या मराठवाड्याने आम्हाला दिलं काय? आम्हाला संत दिले आणि तो संत इतका महत्वाचा आहे. संतांच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही बघा, संतांच्या जवळ जाऊन बघा. मी नेहमी एक छोटा दृष्टांत सांगत असते, तुम्ही कदाचित तो ऐकलाही असेल की आज आम्ही प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना एक प्रवासी समोरून आला. आम्ही इकडून चाललो होतो आणि नकळत एका माणसाने विचारलं, अरे भल्या माणसा, रात्रीचे 11:30 वाजले, तू चाललास कुठे? तो म्हणे, रात्री 11:30 वाजता कुठं जातात? म्हणे, मी प्रवचनाला चाललोय, सेलू गावामध्ये प्रवचन चालू आहे, मी तिथे चाललो. म्हणे हो. अरे पण रात्रीचे 11:30 वाजले, 11:30 वाजता कुठं प्रवचनाची वेळ असते का? प्रवचनाची वेळ कधी असते? 8, 8:30, 9, 10, 10:30 पर्यंत 11च्या प्रवचन संपत, नंतर झोपायची वेळ असते आणि तू भल्या पाठी असं कुठे चाललास भल्या रात्रीचा? आणि मग नकळत त्या माणसाने परत विचारलं की तू प्रवचनाला चाललास, प्रवचनाचा विषय काय आहे? आणि त्याने त्या ठिकाणी सांगितलं की दारूमुळे होणारे दुष्परिणाम हा प्रवचनाचा विषय आहे. विचारणारा माणूस थोडा प्रश्नार्थक आणि तो गोंधळात पडला. तो म्हणला, असं कसं होऊ शकतं की 11:30 वाजता वाजलेले आहेत आणि हा सांगतो की दारूमुळे होणारे दुष्परिणाम प्रवचनाचा विषय आहे. आणि त्याने परत प्रश्न केला की भल्या माणसा, ठीक आहे, तू प्रवचनाला चाललास, तुझा विषयी मला कळला, पण त्या प्रवचनाचे प्रवचनकार कोण आहेत हे मला सांग आता. आणि त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं की दारूमुळे होणारे दुष्परिणामाचं प्रवचन 11:30 वाजता गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी पहिलं प्रवचन कोण करतं? ते ती प्रवचनकार म्हणजे माझी बायको आहे. ती सांगते दारूमुळे होणारे दुष्परिणाम. आपण कोणाच्या संगतीत जातो आणि संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनावरती किती वाईट परिणाम होतो, विचार करण्यासारखं आहे मंडळी. आणि म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर कशा पद्धतीचे दुष्परिणाम आपल्यावरती होतात. एक माणूस प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना सीटमध्ये, बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टरच्या पुढचं जे सीट असतं, जे ड्रायव्हरच्या शेजारी असतं, ते मोकळं होतं. प्रवासी आले, पुढे बसले आणि थोड्या वेळाने तो माणूस उठला आणि पाठीमागे जाऊन बसला. परत थोड्या वेळ 10-15 मिनिटाचा वेळ गेला, परत तो प्रवासी उठले आणि उजव्या बाजूला बसले. परत 10-15 मिनिटाचा वेळ गेला आणि डाव्या बाजूला बसले. डाव्या बाजूला बसल्यानंतर ज्यांच्या शेजारी बसले होते ते संत होते. त्यांना विचारलं, त्या प्रवाशाने विचारलं, काऊ म्हणे बा महाराज, मी एवढ्या जागा बदलल्या, तुम्ही मला विचारलं नाही म्हणे. मी पुढे बसलो, पाठीमागे गेलो, उजव्या बाजूला बसलो, डाव्या बाजूला बसलो, तुम्ही विचारायला पाहिजे होतं म्हणे. आणि त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं की जागा बदलणारी माणसं आम्ही बघितलीत. जागा बदलतो ना माणूस, 5 वर्ष झाले की जागा बदलणारी माणसं आम्हाला माहिती आहेत. 5 वर्षानंतर खुर्ची सोडूनच द्यावी लागते, जागा सोडून द्यावी लागते, माहिती आहे ना आम्हाला ती माणसं. आणि मग ठीक आहे, पण ती जागा वेगळी, ही बसमधली जागा का बदलली हे सांगू शकतोस का तू? आणि त्यावेळेस त्या महाराजांनी विचारलं, ठीक आहे, सांग बाबा का जागा बदलल्यास तो? तेवढे काय, तुम्ही भरपूर पशु पक्षी प्राणी माणसं बघितले? म्हणे हो. म्हणे मी पण त्यातलाच माणूस आहे, पण मी विचारशील प्राणी नावाचा माणूस आहे. अरे भल्या माणसा, विचार केल्याशिवाय तर कुठलीच उत्पत्ती होत नाही. आई बापाने विचार केल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. मग बाकीचे सगळे विचारच करावे लागतात ना. विचार करतो माणूस. नाही, मी थोडासा सूक्ष्म विचार करणारा माणूस आहे आणि माझे चंचल विचार आहेत, इतर माणसापेक्षा माझे वेगळे विचार. ठीक आहे, मग तू पुढे बसला होता, झालं काय? तर त्याचं काय झालं म्हणे, मी पुढे बसलो, मी विचारशील असल्यामुळे माझ्या मनामध्ये विचार आला की समजा आपण पुढून चाललो, पुढून एखादा एसीर आला आणि आपल्या जर एसटीला बसला धडकलं तर सगळ्यात पहिलं कोणाला लागल? मलाच लागणार. मग मी उठलो, पाठीमागे. ठीक आहे ना, मग तुझी जागा सुरक्षित
माझ्या बसला जर पाठीमागून कोणी ठोकलं तर पहिलं कोणाला लागल? मलाच लागेल. ठीक आहे भल्या माणसं, आता तू पाठीमागचा उजव्या बाजूला बसला होता, आता तर ठीक आहे, आता तर सुरक्षित आहे. पण त्याचं काय झालं म्हणे, जेव्हा गाडी चौकामध्ये गेली तेव्हा मी विचारशील असल्यामुळं परत माझ्या मनामध्ये विचार आला की उजव्या बाजूला चौकामध्ये जर समजा एखादं वाहन उजव्या बाजूने आलं ते धडकलं बसला तर पहिलं कोणाला लागल? महाराज म्हणले, महाराज सुद्धा विचारात पडले. संत लोक विचार करत नाहीत म्हणून त्यांना म्हणतात की तो बोधवंत कैसिनी ओळखीचे, अन्यथा ज्ञान नसे जने जयाचे वाचे, तो जीवा ते काले ते स्मरणाचे, अनेक काही से अनातरे. ते ज्ञानियाची ज्ञानभाषा असते. आणि हे विचारशील असलेले प्राणी शेजारी बसलेला महाराज विचारात पडले आणि महाराजांनी विचारलं, का म्हणे मग तुम्ही आता जे डाव्या बाजूला बसले आहात आता जागा सुरक्षित आहे का नाही? ते म्हणे हो, आता जागा सुरक्षित आहे. म्हणे का बरं आता जागा सुरक्षित आहे? म्हणजे त्याचं काय म्हणे, महाराज मी आता डाव्या बाजूला बसलेला आहे, समजा एखादं वाहन डाव्या बाजूने आलं ते धडकलं तरी पहिलं कोणाला लागल? महाराजांना लागल. आणि संतांच्या जवळ मी बसल्यामुळं मी मात्र सुरक्षित राहणार आहे. जेव्हा तुम्हाला संतांच्या जवळ जाता येईल, संतांच्या जवळ बसता येईल, तेव्हा आपलं जीवन सुरक्षित होईल. हा त्या दृष्टांताचा आदर्श आहे मंडळी. आणि म्हणून आपल्याला संत, ग्रंथ आणि भगवंत ओळखता आले पाहिजे. म्हणून या मराठवाड्याच्या मातीने आम्हाला संत दिले. आमच्या आचार्य परंपरेमधला तिसरा आचार्य याच मराठवाड्यातले भास्कर भट्ट बोरीकर बोरीगावचे आहेत. एवढंच नाही तर त्याग समर्पण करणारी, संसारावरती विजय मिळवणारी आपण माणसं बघितली, पण छप्पनीच्या आत अनुसरणारी बघितली. परंतु आमची लुखाईचा बाबुळगावकर आणि तारुण्यामध्ये पदार्पण केलेलं असताना सुद्धा संसाराचा त्याग करते आणि बस एका क्षणामध्ये संसारावरती विजय मिळवते आणि परमार्थात सुद्धा विजय मिळवला. अशी त्याग समर्पण करणारी बाबुळगावची लुखाईचा या मराठवाड्याचीच आहे. एवढंच नाही तर ओवी चौपदी धोवा करणारे आमचे रामोधर पंडित, ज्या ज्या जागी विजनाला बसायची त्या त्या जागेवरती ती जागा विजनवत होऊन जात होती असं विजन करणारे आणि विजन करून प्रभू श्री चक्रधराला आठवणारे दामोदर पंडित सुद्धा याच मराठवाड्यातले आहेत. एवढंच नाही तर त्यांची आचार्यांनी प्रशंसा करावी आणि प्रशंसेतून धर्म कसा असावा, धर्माचं दृढत्व कसं असावं आणि ही धर्म दृढ असलेली, त्यागाची मूर्ती असलेली, विरक्ताची कसोटी असलेली, शिस्तप्रियता असलेली, कडकडीत वैराग्य असलेले, अत्यंत बुद्धिमान असलेले आणि इथं दृढत्व आमचे आचार्य संपूर्ण परमार्थाला समजावून सांगतात. ती हिराईचा दामोदर पंडितांची पत्नी सुद्धा याच मराठवाड्यातली आहे मंडळी. एवढंच नाही तर या मराठवाड्याने दिलं काय आम्हाला? जेव्हा या मराठवाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा यवनांचं आक्रमण झालं आणि अशा वेळेस धाडी आल्या आणि या धाडीमध्ये हा संपूर्ण परिवार दुःखामध्ये व्यथित झालेला होता. आणि अशा वेळेस आमचे आचार्य साधा मातेला म्हणतात, साधा तुला स्वामींनी वरदान दिलेलं आहे म्हणून तू आता हा संपूर्ण असलेला जो काही कुणी अशक्त आहे तर कुणी ऐन धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे, काहींचं वय कमी आहे तर काही खूप अशक्त आहेत. म्हणून हा जो परिवार आहे ना, हा सर्व परिवार तू सांभाळ, मी आता पुढे जातो. आणि आमचे आचार्य घाटावरती आपल्या देवश्री चक्रधराला आठवण्यासाठी निघून गेलेले आहेत. तेव्हा साधा माता आपल्याच जवळ असलेला परळी वैजनाथ, या परळी वैजनाथला हा संपूर्ण परिवार घेते आणि हा संपूर्ण परिवार या वैजनाथाच्या मंदिरामध्ये ठेवते आणि साधा त्या दरवाजामध्ये हातामध्ये काठी घेऊन उभी राहते. तेवढ्यामध्ये धाड येते. आल्यानंतर साधा मातेला विचारण्यात येतं, ए म्हातारी आतमध्ये कोण आहे? आणि तितक्याच आक्रमक, तितक्याच सामर्थ्याने साधा माता सुद्धा उत्तर देते. ती म्हणती, एक श्री चक्रधरा रायाची दासी यल्लो असे, एक श्री चक्रधरा रायाची दासी यल्लो असे असं म्हणताच धाडी पुढे निघून जाते. परत दुसरा येतो, तिसरा येतो. गुरुवारी चिंतनेजनक बाबांनी याचं सुंदर वर्णन आपल्या काव्यात केलेलं आहे. ते म्हणतात, मंदिर वैजनाथी भक्तास राखण्याला, मंदिर वैजनाथी भक्तास राखण्याला
आमच्या महानुभावांनी केलेलं आहे. किती मोठं योगदान या महानुभावांचं आहे आणि हे मराठवाड्याने जतन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला संत दिले, मराठवाड्याने संत दिलेले आहेत. म्हणून संत जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. का बरं संत महत्वाचे आहेत? संत भगवंताला प्रिय असतात. संत हे भगवंताला प्रिय असतात. जोपर्यंत आपल्यामध्ये संतत्व निर्माण होत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे प्रिय होऊ शकत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संत होण्यासाठी काय करावं लागतं? विचार करा. अशा श्रीमद भागवत कथेसारखी कथा चालू आहे आणि अशा कथा चालू असताना या कथेतून आपण परिवर्तन झालं पाहिजे. मी विचारलं बघा की 3 वर्ष झाले, मग 3 वर्षामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तित झालो? कथा खूप ऐकतो, कीर्तन खूप ऐकतो, प्रवचन खूप ऐकतो, परिवर्तन गरजेचं आहे. आणि ग्रंथ जीवनाला भेटले की परिवर्तन होतं, संत जीवनामध्ये भेटले परिवर्तन होतं आणि ग्रंथ संत आले की आपण भगवंताच्या जवळ गेल्याशिवाय राहत नाहीत. हे 3 महत्वाचे विषय आहेत, ग्रंथ, संत आणि भगवंत. आमच्या श्री नागदेवाचार्य जेव्हा या मराठवाड्यामध्ये राहत होते तेव्हा आचार्य गावोगावी निरोपण करायचे. विष्णाला ज्या जागेवरती बसायचे त्या जागेवरती निरोपण करायचे. कारण महानुभाव जेव्हा बसतात तेव्हा चर्चा होते, महानुभाव जेव्हा चालतात तेव्हा विजन असतं, अटन असतं. आणि महानुभाव जेव्हा बसतात तेव्हा ते विजन होतं. महानुभाव जेव्हा बोलतात तेव्हा ती धर्मचर्चा आणि निरोपण होतं. महानुभाव जेव्हा जेवण करतात परस्परामध्ये प्रीतीचा, त्या ठिकाणी एकमेकांना प्रीतीचा घास भरवला जातो. आणि म्हणून महानुभावांच्या प्रत्येक उठण्यात, बसण्यात, चालण्यात, देण्यात, घेण्यात आचार भरलेला असतो. असे आचार भरलेले श्री नागदेव आचार्य जेव्हा या परिसरामध्ये राहत होते तेव्हा एक स्त्री श्री नागदेव आचार्यांच्या निरोपण ऐकलं आणि ऐकल्यानंतर तिचं मन परिवर्तित झालं. मी तुम्हाला मगाच सांगितलं, संतांच्या जवळ गेलो की आपलं मन परिवर्तित होतं. असं परिवर्तन झालं आणि तिला कळालं की संसार कसा आहे, संसार कसा आहे, अनित्य आहे. संसार कसा आहे, दुःखरूप आहे. संसार कसा आहे, पापमूळ आहे. असा दुःखरूप असलेला, पापमूळ असलेला, अनित्य असलेला संसार आपण मात्र पुण्यरूप, नित्य आणि शाश्वत समजतो. आणि संसार जो आपल्या देहात जीव आहे तोपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण तो संसार करत असतो. आता मात्र त्या स्त्रीच्या लक्षात आलं की संसार तर दुःखरूप आहे आणि संसारात परमेश्वर मिळत नाही, संसारात संतांची जवळीकता भेटत नाही, संसारात सन्निधान नाही. मग हे आहे कुठे हे लक्षात आल्यानंतर ती घरी आली आणि भगवंताची प्रार्थना केली. आचार्यांच्या निरोपणाने परिवर्तित झालेली स्त्री आता घरी आली आणि घरी आल्यानंतर तुमची नामसाधना खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली होऊ शकते. आपण नुसते उपदेशी असून चालत नाही, आपली नामसाधना सामर्थ्यरूप झाली पाहिजे. आपल्या गाठीमध्ये, आपल्या नामामध्ये, आपल्या वाणीमध्ये सामर्थ्य येण्यासाठी, ती साधना दृढ होण्यासाठी, त्या साधनेमध्ये ताकद येण्यासाठी, त्या साधनेमध्ये तत्वरूपता येण्यासाठी, त्या साधनेमध्ये गहनता येण्यासाठी आपल्याला आपली साधना वाढवावी लागते. आणि अशी साधना वाढवणे आणि वाढवल्यानंतर आता समजलं की संसार करायचाच नाही. म्हणून ही स्त्री एक दिवस आपल्या पतिराजाला म्हणते, नाथ, मी तुम्हाला एक मागणं मागू का? आणि तेवढ्याच आनंदाने पती सुद्धा म्हणतो, माग, काय मागायचे तुला माग. तेव्हा महानुभावांच्या इतिहासामध्ये मराठवाड्याची ही एक स्त्री आता मागणं मागती, पतीला मागणं मागतीये. असं मागणं कोणीच मागितलं नाही, आजही आतापर्यंतही कोणी मागितलं नाही, आपल्याला कधी दिसणार नाही असं मागणं. असं सुंदर मागणं मागितलं. मागणं असं होतं की नाथ, तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा. असं मागणं मागितलं का कधी कोणी? तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा. आणि त्यावेळेस पतिराज म्हणतात, अगं वेडे, तुला झालं काय? असं कुठं मागणं मागतात का? अगं मागणारी माणसं मी बघितली. संक्रांत आल्यानंतर मागतो की नाही आपण? पंचमी आल्यानंतर मागतो
बचत गट आहे का नाही आपलं मागणं? आणि असं मागणं कधीच कोणी मागितलं नाही. आता मात्र पती परत सांगतो, अगं वेडे, असं तुझ्यात कोणती कमतरता आहे तेव्हा मला असं मागणं मागतेस? चल, असं मागणं मी देणार नाही तुला. परत गेली, देवाच्या जवळ गेली आणि प्रभूची प्रार्थना करू लागली. प्रभूची प्रार्थना करू लागली. संतांच्या जवळ गेल्यानंतर परिवर्तित झालेल्या जीवनाला आता दिशा द्यायची होती. संतांच्या जवळ गेल्यानंतर आता आचाराला दिशा द्यायची होती, विचाराला दिशा द्यायची होती. देहाची प्रगती नाही, आत्म्याची प्रगती करायची होती. देहाची प्रगती करणारी माणसं आपण बघितली, आत्म्याची प्रगती करणारी माणसं फार कमी आहेत. परत प्रभूजी जगन्नाथराजवळ गेली, प्रार्थना करत होती, प्रभू, अरे तू द्रौपदीचं वस्त्रहरण केलं त्यावेळेस तू धावून आलास, आता कुठे गेलास रे? आता ये ना धावून. अरे सुदाम्याची तू परीक्षा बघितली नाही, तू सांगतो कर्म करण्यासाठी ती कर्माची फळं तू भोगायला दिलीस. माझं कर्म असं आहे का? प्रभूची प्रार्थना केली. 6 महिन्याच्या कालावधीनंतर हीच स्त्री आता परत पतिराजाजवळ गेली आणि परत मागणं मागितलं, नाथ मी कधीच काही मागितलं नाही, देणार ना मला? तितक्याच तन्मयतेने आणि तितक्याच विनम्रतेने आता मात्र पतिराज म्हणतात, माग तुला काय मागायचं? परत तोच प्रश्न होता की तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा, तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा. त्यावेळेस पतीने विचारलं, असं तुला तू असं परत परत मला का म्हणतेस? याच्या पाठीमागचं कारण काय आहे? आणि त्यावेळेस ती सांगते की संसारामध्ये असलेली जी संसार सुखाची स्वप्न आहेत, ती स्वप्न मी तुमची पूर्ण करू शकत नसेल तर उपयोग काय माझा? मी कुठे जाणार नाही ना, मी थांबेन, पण तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा. या संसाराच्या वेलीवरती एखादी कळी उमललेली बघायची, एखादं फळ मला बघायचे हो. आता मात्र विचार पडले आणि आनंदित झाले. विचार पडल्यानंतर स्वतःच्या पतिराजासाठी आता ही एक स्त्री आता गावभर फिरत होती. कशासाठी? स्वतःच्या पतीला मुलगी बघण्यासाठी, स्वतःच्या पतीला. आणि गावभर फिरले, सांगायला साह्यही झालं हो तिला लवकर. पटकन त्या ठिकाणी एक राधिका नावाची मुलगी मिळाली आणि आता त्या मुलीला आणलं. छान सुंदर प्रकारचा सभामंडप देण्यात आला, ब्राह्मण बोलवण्यात आला, सगळे गावची लोक बोलवण्यात आली, सगळ्याला आक्षेप देण्यात आले, सगळे मंत्री संत्री सगळे गोळा झाले आणि क्षणार्धात त्या ठिकाणी हळद लावून एक सुंदर सोहळा संपन्न करतात. असा सोहळा त्या ठिकाणी शुभ मंगल सावधान आणि सोहळा संपन्न झाला. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पतीचा त्या ठिकाणी विवाह करून दिला. आता तिला घरात आणलं, सवत म्हणून नाही, बहीण म्हणून तिचा स्वीकार केला. आनंदित झाली. एक स्वप्न पूर्ण झालं. आता 5-6 महिन्याचा कालावधी गेला. आपल्या स्मरण साधनेमध्ये बदल होत नव्हता. मानव हे धर्माशी एकनिष्ठ असतात आणि एकनिष्ठ खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. ही अनन्य भक्ती खऱ्या अर्थाने फार गरजेची आहे. एकनिष्ठता द्रौपदीकडे होती म्हणून भगवंत धावत आले. एकनिष्ठता दारिद्र्य अवस्थेत सुदाम्याकडे होती म्हणून भगवंतांनी त्यांना सुदाम्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. एकनिष्ठतेत फार मोठी ताकद आहे. अशा एकनिष्ठतेने भगवंताला आराधना करणारी, भगवंताची प्रार्थना करणारी, भगवंताला विनतकंदर होणारी ही स्त्री आता देवाला विनंती करत होती, प्रभू हा अनित्य संसार मला सोडायचंय, सोडायचंय. आणि आता त्यागात शांती रणंतरम, त्याग केल्याशिवाय आपल्याला संतही मिळणार नाही, संताचं संगीतही मिळणार नाही आणि त्याग केल्याशिवाय भगवंतही मिळणार नाही. आता विचार करत होती, मला आता त्याग करायचा आहे. मग त्याग लगेच एकाएकी करता येतो का? नाही. त्याग लगेच करायचा असतो का? नाही. त्यागाची सुरुवात ही घरातच करावी लागते. आणि म्हणून या स्त्रीने घरामध्ये सुरुवात केली. एक पदार्थ वर्ज केला, एक पदार्थ वर्ज केला. पहिले तेलकट पदार्थ बंद केले, गोड पदार्थ बंद केले. बस आता वृक्षांना घरामध्ये खाऊन राहू लागली. घरातच वृक्षांनाची सुरुवात केली. ज्या सौंदर्यामुळे अनेकांच्या नजरा आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्या कुठल्याही विकार भावनेला कुठेतरी आपण आमंत्रण दिल्यासारखं होतं. म्हणून स्त्रीकडे असलेलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य येतं कशामुळं? चांगले अलंकार घातल्यामुळं, चांगले वस्त्र परिधान केल्यामुळं. बस आता विचार केला, आता सौंदर्याचा
केला, आता वस्त्राचा त्याग केला, चांगली वस्त्रे परिधान करायची नाही, कुठेतरी फाटकी तुटकी कपडे परिधान करायची, एक गळ्यामध्ये एक मंगळसूत्र फक्त ठेवलं आणि बाकी सर्व सौंदर्याचा त्याग केलेला आहे, काहीच ठेवलेलं नाही. स्मृतिस्थळकार त्या ठिकाणी म्हणतात, तोडगळ सुरी वांचुनी अनेक काही न घाली. तोडगळ सुरी म्हणजे फक्त एक सौभाग्य सूचक लेणं होतं, बाकी कुठलंही लेणं गळ्यामध्ये नव्हतं. बस आता मात्र मनोदमन झालं, देहदमन झालं, इंद्रिय दमन झालं. 3 दमनावरती विजय मिळवणारी ही स्त्री 3 दमनावरती विजय मिळवला आणि संसाराची स्वप्न बघत असताना सुख बघत होती. राजा राणीचा गोड सुखाचा संसार बघितला, आनंदित झाली. बस प्रभू श्री चक्रधरा, आता मला तुझ्याकडे यायचं आहे. आणि आता निघाली, नदीवरती आली, धुणं धुतलं, बाती नदीवरतीच ठेवली, देवाची प्रार्थना केली आणि आचार्यांकडे आपल्या जवळ असलेलं निंबा गावाचं नाव आहे, या निंब्याला ही स्त्री आचार्यांच्या जवळ आली. आचार्यांच्या जवळ आली, दंडवत केला आणि आचार्यांना सांगितलं की आचार्य, मी अशा अशा अवस्थेतून तुमच्यापर्यंत आलेली आहे. पहा, भगवंताकडे जाण्यासाठी संतांच्या जवळ जावं लागतं. भगवंत तसा भेटणार नाही आपल्याला, तसा येऊ शकत नाही आपल्यापर्यंत भगवंत. आता संतांच्या जवळ गेला, संतांना आपली करुण कहाणी सांगितली, आचार्यांनी समजून घेतलं आणि त्याच ठिकाणी त्या जागेवरती त्याला संन्यास दिला आणि सांगितलं की बस आता तुमचा संन्यास झाला. संन्यास म्हणजे विजय नाहीये, खरं अजून युद्ध पुढं करायचं आहे. आता तुम्ही सरळ परमेश्वरपूर म्हणजे अमरावतीच्या विदर्भ प्रांतामध्ये जा, अटल विजन दीक्षा भोजन करा आणि आता तुमचे शरीर कृश करा. 1.5 वर्षाची तपश्चर्या केली, आचार्यांच्या आज्ञेने गेल्या आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केली. नामसाधनेने दृढ झालेली ही स्त्री आता तपसाधनेने दृढ झाली आणि परत आचार्यांच्या भेटीला आली. भेट घेतली आचार्यांची. आचार्य संतुष्ट झाले आणि संतुष्ट झालेले आचार्य लुखाईसाला म्हणतात, लुखाईसा, आता तू बाभळगावला परत जा बाभळगावला. आपल्या सर्वांना परिचित आहे, परभणी जिल्ह्यामध्ये बाभळगाव नावाचं गाव आहे, आजही आहे. लक्ष्मणधर भट्ट, विहारी लक्ष्मणधर भट्टाची विहीर आजही आहे, ज्या विहिरीवरती लक्ष्मणधर भट्टाने त्या ठिकाणी आमच्या साहित्याचा जन्म त्या ठिकाणी दिलेला आहे. असे राजूरकर लक्ष्मणधर भट्ट यांची विहीर आज आपल्याला बघायला भेटते. तर बाभळगाव आजही आहे. लुकाईसा घाबरली, परत बाभळगावला जायचं. ज्या गावाचा त्याग केला, ज्या घराचा त्याग केला, ज्या गल्लीचा त्याग केला, तिथे परत जायचं. परंतु गुरु आज्ञा आहे आणि गुरु आज्ञेमुळे लुखाईसा आता परत निघाली. अटल विजन दीक्षा भोजन करत करत बाभळगावला पोहोचली. ज्या घरामध्ये आपण राहिलो वावरलो म्हणून भिक्षाविधीच्या निमित्ताने त्या घराच्या समोर गेली. आपल्या विधीवरती दृढ असलेले, विधीचं पालन करणारी ही लुखाईसा दारामध्ये उभे राहिले आणि भिक्षा आवाज दिला. समोर म्हातारे बसलेले होते, डोक्याला पागोट होतं. पटकन पागोट काढलं. कुणीतरी आई दारामध्ये आलेले आहेत, कुणीतरी तपस्विनी आहेत म्हणून नतमस्तक झाले, डोक्यावर ठेवलं जमिनीवरती, दंडवत केला. ओळखलंच नाही. आमचे चिंतनजनक बाबा मार्गरोडीमध्ये याचं सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, कशी बाभुळा गावाची लुखाईसा लय भारी, कशी बाभुळा गावाची लुखाईसा लय भारी, तप साधना करूनी गेली भिक्षेसाठी घरी. हातामध्ये झोळी होती, पुढे उभा पूर्वपती, मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती. आता मात्र बघितलं, ओळखलंच नाही, लक्षातच आलं नाही. तिला पाहिलं परंतु नाही ओळखलं त्यानं. आई म्हणत पायी घेतलं लोळण, आई म्हणत पायी घेतलं लोळण. नाही ओळखलं मला, लुखाईसा बोलली ती, मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती. आणि लुखाईसाने ओळखलं, यांनी मला ओळखलं नाही. आणि मग लुखाईसा आता त्यांना म्हणतात, का हो ओळखलं का मला? आता मात्र माणूस बदलला तरी माणसाचा आवाज कधी बदलत नसतो. जाण असलेला माणूस बारीक होऊ शकतो. वस्त्र परिवर्तन झाले, साधू संत कुणीतरी दारामध्ये आले, कुणीतरी साधू आहेत बघितलं, आवाज बदलला नव्हता आणि आवाजाने लक्षात आलं कुणीतरी तपस्विनी आहे. आता लक्षात आलं नाही ही माझी
माझी लोकाईस आहे. निरखुण पाहताची आलं त्याच्याही ध्यानात, निरखुण पाहताची आलं त्याच्याही ध्यानात, माझी माय म्हणून या पुन्हा खाली दंडवत, माझी माय म्हणून या पुन्हा खाली दंडवत. धन्य धन्य लोकाईसी किती करू तुझी स्तुती, धन्य धन्य लोकाईसी किती करू तुझी स्तुती. मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती. आपण बघितलं आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे की सकाळी उठल्यानंतर आता आहे का नाही मला माहित नाही, पण आहे कदाचित मराठवाड्यामध्ये ही गोष्ट बघायला भेटते की पहिली स्त्री आंघोळ करते, आंघोळ केल्यानंतर देवपूजा करते आणि देवपूजा केल्यानंतर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडतात. पडतात का? पडतात. आता पडतात. कधी पडतात? वडापाव कधी कधी पडतात? वटपौर्णिमेच्या दिवशी पडतात ना? पडतात की नाही? आमच्या तिकडे मी असा प्रवासात करत होते, ते बाई आवाज येत होता वडापाव वडापाव वडापाव. आता म्हणजे इथे तर कुठं गाडा दिसत नाही, वडा तळताना वास येत नाही, काय चालू आहे, वडापाव कुठून येतोय? आणि मग नंतर लक्षात दिलं, लक्ष देऊन बघितलं की वटपौर्णिमा होती. बाई त्या वडाला दोरा बांधून 7 फेरे घेत होते आणि त्या वडाला सांगत होती, वडा तो लेझिम खेळणारा असला तरी वडा पाव, असं म्हणत होती. ही भारतीय संस्कृती आहे आपली की सकाळी उठल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. त्या आशीर्वादाची ऊर्जा दिवसभर आपल्या पाठीशी असते, त्या आशीर्वादाने आपण जगत असतो. मात्र महानुभावांच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं असं एक पान आहे, ते म्हणजे मराठवाड्याचं आम्हाला देणं आहे. आणि हे इतिहासातलं सुवर्ण अक्षराचं लिहून पान ठेवावं ते म्हणजे आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं. आतापर्यंत स्त्री प्रत्येक पत्नी पतीच्या पाया पडत होती, पण महानुभावांच्या इतिहासामध्ये वेगळं घडलं आणि आमच्या लुखाईसाच्या पाया, हे बाभुळगावचा पती आमच्या लुखाईसाच्या पाया पडलेला आहे, पाया पडलेला आहे. ही संस्कृती आहे, ही महानुभावांच्या संतांची ताकद आहे, ही महानुभावांच्या ग्रंथांची ताकद आहे, नव्हे तर माझ्याशी चक्कधरांची ताकद आहे. साधना तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत आपली साधना दृढ होत नाही. साधना दृढ झाली की पतीला सुद्धा नतमस्तक होऊ शकतो. ही ताकद लुकाईसामध्ये आली, जिंकली लुकाईसा. आता मात्र नुसतं ते पायच नाही पडले, आता घरात बोलवलं, घरात बोलवलं. लुकाईसाला घरात बोलवलं, आवाज दिला, राधिका अगं बघ कोण आले बाहेर, बघ कोण आले. पटकन राधिका पळत आली. अगं उभी काय राहिलीस? परात आण, परात आणली, पाणी आणलं तांब्या भरून. लुकाईसाचे पाय समोर घेतले आणि त्या परातीमध्ये आता पाय धुण्यात आलेले आहेत. परातीमध्ये पाय धुतले, त्या राधिकेने सुद्धा पाय धुतले, त्या राधिकेने पाय धुतले, लुकाईसाचे पाय धुतले. आमचे स्मृतीसार सांगतात की नसून ते पाय धुतले नाही, नसून ते पाय नाही धुतले, ते पायवणी भीतरी घेतले. ते जे पायवणी जे आहे ना ते चरणामृत ते आता भीतरी घेतलं आणि सांगतात त्या ठिकाणी पतिराज म्हणतात, लुखाई तू थोर झालीस, तू थोर झाली नाही, थोर नाही, थोर देवाची झालीस, थोर संत झालीस तू. संतांच्या जवळ गेलं की पतिराज सुद्धा नतमस्तक होतात. ही दावण लावण्यासाठी आमच्या श्री नागदेवाचार्यांनी लुखाईसाला गावाकडे पाठवलं होतं. म्हणून चिंतलेला बाबा म्हणतात की संसाराच्या दारी होती उभी परीवर होती, संसाराच्या दारी होती उभी परीवर होती. केशवाच्या जोगालाही लुखाईसा भारी होती, केशवाच्या जोगालाही लुखाईसा भारी होती. नवराचं आई म्हणे, नवराचं आई म्हणे तिची यातच वाहती. मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती. म्हणून संतांच्या जवळ गेलं पाहिजे. संत करतात काय? संत आपल्या विचारांना दिशा देतात. संत करतात काय? संत चोराला सुद्धा साथ देतात. संत करतात काय? संत अविचारापासून दूर करतात. आणि म्हणून एका कवीने म्हटले आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाचं कल्याण करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त संत
म्हणून संत समजून घेणं फार गरजेचं आहे. संत समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि अशी संत आम्हाला स्मृतिस्थळामध्ये दिसतात, अशी संत आम्हाला आमच्या लीळाचरित्रामध्ये दिसतात. आणि म्हणून आम्हाला देवाने जी संत दिली आहेत की बघा, त्यांचा आचार बघा, त्यांचा विचार बघा, त्यांची तपसाधना बघा, त्यांची ज्ञानसाधना बघा, त्यांची नामसाधना बघा. कितीही मोठा पंडित असलेले विद्वान माहिमभट्ट आहेत. किती विद्वान आहेत. ते विद्वत्तेला तोड नाही त्या विद्वत्तेला. आता ग्रंथाने परिपूर्ण झालेले माहिमभट्ट, ग्रंथाने परिपूर्ण आहेत. ग्रंथ आपल्याला काय करतात? ग्रंथ आपले साथी आहेत. ग्रंथ आपले साथी, त्याने आपले जीवन उजळल्या जातं जीवन. ग्रंथाने जीवन उजळलं जातं. आता पुस्तक आपलं मस्तक सुधरवतात, पण आचार देऊ शकत नाही. तो आचार देण्यासाठी आपल्या संतांचा आदर्श घ्यावा लागतो. आता माहिमभट्टाने ग्रंथ तर अभ्यासलेले होते, पण संतांच्या जवळ गेले नव्हते. म्हणजे भगवंत तर दूरच राहिलेला होता. जेव्हा ग्रंथातून आपण भगवंत समजून घेतो, संत समजून घेतो, विद्वान असलेल्या माहिमभट्टांना जेव्हा प्रभू श्रीचक्र साधारणतः डोमेग्रामला समजले, त्याच दिवसापासून आता किती 18 पुराण झालेली आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी 6 शास्त्र झालेली आहेत. जोपर्यंत भगवंत कळत नाहीत, तोपर्यंत माणसातला अहंकार दूर होत नाही. जोपर्यंत भगवंत कळत नाही, तोपर्यंत माणसातली दांभिकता दूर होत नाही. म्हणून उद्योगितेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की एक खूप सुंदर प्रकारची ओवी आलेली आहे. ते म्हणतात, आई के उद्धव देवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा, भलत्या हातीने द्यावा अधिकारी विन, हे निरोपण न सांगावे नास्तिका, आई कोण द्यावे दांभिका, न सांगावे दांभिका. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की हे नास्तिक, दांभिक आणि अहंकाराने भरलेल्या माणसाला हे निरोपण सांगू नका, हे ऐकू देऊ नका. त्यांचा अधिकार नाहीये. का बरं? जोपर्यंत त्यांना भगवंत कळत नाही, तोपर्यंत माहिमभट्टांना भगवंत समजले नव्हते, तोपर्यंत अहंकारामध्ये असलेले माहिमभट्ट आहेत. म्हणून आमच्या सर्वतरी चक्रधर स्वामींनी 2 माणसाची निवड केली. एक रसात गेलेला माणूस आणि एक आकाशाला गवसणी घालणारा माणूस. एकाची उंची खूप वाढली, आकाशापर्यंत पोहोचलेला आहे, आणि एकाची उंची इतकी खाली गेली की तो सप्तव्यसनाच्या आहारी गेलेला आहे. एक एवढा खाली गेला आणि एक एवढा उंच गेलेला आहे. प्रभू श्री चक्रधर महाराजांनी 2 माणसांना निवडलं. एक उंच गेलेला निवडला आणि एक खाली गेलेला निवडलेला आहे. जोपर्यंत आपल्यातला अहंकार नष्ट होत नाही, तोपर्यंत. आणि म्हणून बघा, एक दिवस प्रसंग असा आहे की असंच निरोपण चालू, असं धर्मवार्ता चालू असते, आणि श्री नागदेवाचार्यांना बाईचा माता म्हणतात, नागदेवा जा, पाणी संपलेलं आहे, कळशी भरून आण, घागर भरून आण. नागदेवाचार्यांना इतका राग आला. त्या बायांना अशी सवय असते, कधी पण उठवतात, कुठून पण, आहे का नाही? नको त्या जागेवर उठवतात. किती सुंदर निरोपण चालू होतं, देवाचं निरोपण. आता परत हा विषय होईल का? परत स्वामी धर्मवार्ता सांगतील का? विचाराने त्या ठिकाणी चक्रीवादळ सुरू झालं. मनामध्ये असंख्य त्या ठिकाणी विचार येऊ लागले, का बरं उठवलं असेल बाईसाने? घागर थोडी झटकने घेतली, निघाले, गंगेवरती गेले. घागर त्या ठिकाणी रागामध्ये घागर भरले, घागर उचलली, गुडघ्यावरती ठेवले, डोक्यावरती घेतले, आणि सहज परत गोदावरीच्या प्रवाहाकडे लक्ष गेला. पाणी गढूळ आलेलं होतं, गढूळ पाणी आलेलं. आता नागदेवाचार्यांचे विचार बदलवून गेले. नागदेवाचार्य म्हणतात, बाईसा मातेचंच बरोबर आहे. सर्वज्ञांची काळजी करणारी, सर्वज्ञांच्या आरोग्याची चिंता करणारी, एकमेव भक्तीची आणि प्रेमाची मूर्तिमंत जर देवता कोणी असेल तर ती बाईसा माता आहे. आणि ही बाईसा माता बरोबर आहे, तिला सर्वज्ञांची काळजी. थोडं उशीर आला असतो तर माझ्या प्रभूजी चक्रधरांना गढूळ पाणी द्यावं लागलं असतं. बरोबर आहे, तिचाच. घागर घेतले, आले, घागर ठेवले, सर्वज्ञांना दंडवत केला, सर्वज्ञांच्या जवळ जाऊन बसले. त्यावेळेस आमचे स्वामी म्हणतात, नागदेवा तू जाताना बरोबर नव्हतास,
तू जाताना मला आवडलं नाही, तू जाताना बरोबर नव्हतास, पण नागदेवा लक्षात ठेव, तू येताना बरोबर होतास, तू येताना बरोबर होतास. पण नागदेवा मला तुला असं करायचं आहे, तुला जातानाही बरोबर करायचं आहे आणि येतानाही बरोबर करायचं आहे. तो जातानाही बरोबर. म्हणून आमच्या सर्वज्ञांनी रसात लागलेले श्री नागदेवाचार्य तर आकाशाला गवसणी घालणारे पंडित माहीम भट्ट उंची वाढलेल्या माणसाला खाली घेतलं आणि खाली गेलेल्या माणसाला वर घेतलं, दोघांना समान केलेलं आहे. संतांच्या जवळचा भगवंताच्या जवळ गेलं की अहंकार निघून जातो. पुढे श्रीकृष्ण भगवंत उद्धव देवाला सांगतात, मग ही निरोपण सांगायचं कोणाला, ही धर्मवार्ता ऐकण्याचा अधिकार आहे कोणाला? तुम्ही भाग्यवान आहेत मंडळी की आपल्याला या ठिकाणी भागवत ऐकायला मिळतं. तुम्ही भाग्यवान आहेत मंडळी तुम्हाला कथा ऐकायला भेटल्या. तुम्ही भाग्यवान आहेत मंडळी तुम्हाला निरोपण ऐकायला भेटलं. कारण कथा कीर्तन आणि प्रवचनाशिवाय आपली आंघोळ होत नाही, आपली आंघोळ होत नाही आणि या आंघोळीची फार गरज आहे. आपण पाहतो सकाळी उठल्यानंतर आंघोळ करणारी माणसं आपण बघितली की देहाची आंघोळ झाली, पण मनाची आंघोळ कुठे होती, अंतरात्म्याची आंघोळ कुठे होती, त्या आंघोळीचं ठिकाण कुठे आहे? ते आंघोळीचं ठिकाण म्हणजे एकमेव आहे, ती म्हणजे भागवत कथा आहे. म्हणून ही कथा ऐकण्यासाठी, ही प्रवचन ऐकण्यासाठी, ही धर्मवार्ता ऐकण्यासाठी अधिकार कोणाला आहे? त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत सांगतात उद्धव देवांना की उद्धव देवा म्हणून ऐसिया शरणांगता. अरे तू हे निरोपण ऐकू कोणाला द्यायचं आहे? जो मला शरण आलेला आहे. मग तो शरण कसा? जो एकनिष्ठतेने शरण आलेला आहे, ज्याने आपला अहंकार सोडून दिलेला आहे, अहंकार सोडून दिलेला आहे. तुम्हाला सांगते की भगवंताला प्रिय कोण असतो? भगवंताला प्रिय कोण असतो? भौतिक शिक्षणानं माणसाचं डोकं मोठं होतं, भौतिक शिक्षणानं माणसाचं डोकं मोठं होतं, हृदय मोठं होत नाही. आणि भगवंताला ज्याचं हृदय मोठं आहे ती भगवंताला प्रिय आहे. का बरं? तर भगवंत आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान होत असतात. मग भगवंताला हृदय मोठं होणारी माणसं अत्यंत प्रिय आहेत. दोन मैत्रिणी होत्या, दोघी खूप शिकल्या, मोठ्या झाल्या. एक डॉक्टर झाली पुण्यासारख्या ठिकाणी, एक परभणीसारख्या ठिकाणी. खूप शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर एमडी झालं आणि दोघींची भेट झाली एका लग्न समारंभात. दोघींच्या लहानपणीच्या गप्पा निघाल्या, थोडंसं संसाराच्या गप्पा निघाल्या आणि निघता निघता विषय मात्र कुठेतरी माणसाचा योगो जागा होतो, अहंकार जागा होतो की नाही? जागा झाला अहंकार. आणि ती सांगितलं की मी एवढी शिक्षण घेतलेलं आहे, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. ती म्हणे मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. तुला माहिती का, सगळीकडे दवाखान्यात जाऊन आल्यानंतर थकल्यानंतर कुठेच गुण नाही आला तर माणूस कुठे जातो? पुण्याला. बरोबर? सगळ्यात मोठे हॉस्पिटल कुठे आहे? पुणे. अगं पण तू पुण्याला असशील, पण तुम्ही परभणीसारख्या जिल्हा पातळीवरती डॉक्टरचं काम करते, मी पण मोठीच आहे. आणि असं दोघींचं भांडण चालू झालं. तू मोठी मी मोठी, तू मोठी मी मोठी. तेवढ्यामध्ये समोर म्हातारी आजी येत असतात आणि म्हातारी लंगडत येत असते. दोघींनी त्या म्हातारीकडे बघितलं आणि सांगितलं, तिची म्हातारी येते ना, तुम्ही पाठीमागे बघसाल नाही तर म्हातारी नाहीये. म्हातारी ती लंगडत येत आहे ना, ती म्हातारी लंगडत आहे, पण तिच्या पायाला काय झालं हे न तपासता सांगायचं. जो सांगेल तो मोठा. ती म्हणे म्हाताऱ्या माणसांना सवय असते, वय झालं की लंगडतात ते, एक प्रकार. दुसरं सवय असते म्हणे म्हाताऱ्या माणसांना नाटकं करायची, कामाचा कंटाळा आला की नाटकं करतात म्हातारी माणसं. तर नाही तसं नाही म्हणे, म्हातारी पडली असेल म्हणे, म्हातारीचा पाय मुरगळला असेल. दुसरी म्हणे नाही म्हातारीचा गुडघा दुखत असेल म्हणून म्हातारी लंगडत असेल. दोघींचा वाद चालू होता. वाद चालू असताना म्हातारी थोडी आणखी जवळ आली आणि जवळ आलेल्या म्हातारीला, आता म्हातारी माणसं खूप प्रेमळ असतात, म्हातारी माणसं फार गोड असतात. ज्या घरामध्ये म्हातारी माणसं नाहीत त्या घराला घर पण नाही, त्या घराला घर पण नाहीये. म्हातारी जवळ आली आणि तितक्याच प्रेमळ आवाजामध्ये, तितक्याच स्नेहभावनेने म्हातारीने विचारलं, का गं पोरींनो, का म्हणता? आणि त्या ठिकाणी त्या दोघींनी सांगितलं, अगं म्हातारी तुझ्यामुळेच आमचं भांडण लागलं म्हणे, तुम्ही तर काही केलं पण नाही. असंच होतं, म्हाताऱ्या काही करत नाही पण म्हाताऱ्यामुळे भांडणं होतात. असं प्रत्येक घरात असतं.
म्हणे मी तर काही केलं नाही, मग माझ्यामुळे भांडण का लागलं? त्यावेळेस म्हातारी सांगते, ती म्हणे अगं आजी, तू किती वेळची लग्नात येते ना, मग तुझ्या पायाची वाटी सरकली, तुझा गुडघा दुखतो, तू पडली, तुझा पाय मुरगळला, काहीतरी झाल्याशिवाय तू लग्न येत नाही. म्हातारी म्हणे अजिबात नाही, मी एकदम चांगली ठणठणीत आहे, माझा पाय मुरगळला नाही, माझा गुडघा दुखत नाही, माझ्या पायाची वाटी सरकली नाही, एकदम चांगली म्हणे. मी आज जाते म्हणे रानामध्ये, कापूस असते म्हणे 500 रुपये 300 रुपयाचा रोज म्हणे, एवढे मोठे पैसे कमवते, एकदम ठणठणीत आहे म्हणे मी. म्हातारे झालं काय तुला, मग तू लग्नती का? म्हातारे म्हणे काहीच झालेलं नाही, माझ्या डाव्या पायाच्या चपलीचा अंगठा तुटला म्हणून मी लग्नात आहे. भौतिक शिक्षणानं माणसाचं डोकं मोठं होतं, हृदय मोठं होत नाही. आणि भगवंताला अभिप्रेत काय आहे तर भगवंताला ज्याचं हृदय मोठं आहे तो भगवंताला अभिप्रेत आहे. त्यामुळे सर्वज्ञांनी श्री नागदेवाचार्यांच्या हृदयाच्या सिंहासनावरती विराजमान होण्यासाठी सप्तव्यसनातून दूर केलं. आपण संतांच्या जवळ गेलो ना, आता अध्यात्माचा विकास होतो, अध्यात्माचा विकास होतो. म्हणून संतांच्या जवळ जाणं फार गरजेचं आहे. आणि संत एवढे आपण म्हणतो की संतांमध्ये काय आहे, संतांचा भगवंताला अभिमान आहे. अजून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की संतांना भगवंताचा अभिमान आहे. जितके ग्रंथ भगवंतांना प्रिय आहेत तितका संत सुद्धा भगवंतांना प्रिय आहेत. मग आमच्या देवाने सांगितलं आत्ता घ्या, नाही समजणार तुम्हाला, काळांतराने उपयोगाला येईल, पण घ्या, ग्रंथ ठेवा घरामध्ये. ज्या घरामध्ये ग्रंथ नाहीत, ज्या घरामध्ये पोथी नाहीये, त्या घराला घर पण नाही. तुमच्या घरामध्ये संस्कृती आणि तुमच्या घरामध्ये संस्कार, तुमच्या घराला घर पण आलं असेल. तुम्ही म्हणता आमच्या घरामध्ये टीव्ही आहे, फर्निचर आहे, चांगला सोफा सेट आहे, चांगली फरशी आहे, खिडकी आहे, दार आहे, पडदे आहेत, सगळं आहे, पण तुमच्या घरामध्ये ग्रंथ नसतील, संत तुमच्या घरात कधीच येणार नाहीत. ज्या घरामध्ये ग्रंथ असतात ना त्या घरामध्ये संत येतात. आणि खऱ्या अर्थाने त्या घराचं मंदिर तेव्हा होतं जेव्हा तुमच्या घरामध्ये ग्रंथ आणि संत येतात, तेव्हा घराचं मंदिर होतं. हे घराचं मंदिर होणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण संत भगवंतांना प्रिय असतात आणि भगवंताला संतांचा अभिमान असतो. आमच्या श्री नागदेवाचार्यांना लखुबाईचं बोलल्या, रस्त्याने चालत असताना थोडा उशीर झाला, आरोग्याचा ताट आणण्यासाठी थोडा उशीर झाला. आणि उशीर झाल्यानंतर नागदेवाचार्य रागवले, अगं तू कुठे बसलीस, गप्पा मारत बसली होतीस, असं कुठं असतं का, लवकर यायला पाहिजे होतं. चिडली लखुबाईचा, नागदेवाचार्यावरती बोलले आणि सांगितलं, रागाच्या भरामध्ये पटकन शिवी दिली, ऐसी या महात्म्याचा कपाळी घालीचे गांठ. बस नागदेवाचार्य आले, पटकन गेले, स्वामींचा पालमंडा घेतला, आरोग्याचा ताट घेतला, पटकन वाढलं, सर्वज्ञांची आरोग्य झाली, पौढ झाला, सर्वज्ञ उपहुढ झाला. आता मात्र सर्वज्ञ त्यांना म्हणतात जो सर्व जाण आहे. आणि निरोपण चालू झालं त्या ठिकाणी. आमचे स्वामी निरोपण करत होते. आता निरोपणाचा विषय होता संतांचं अंतःकरण दुखवल्यानंतर होतं काय. संतांना जेव्हा त्यांच्या मनाच्या भावना दुखवल्या त्यावेळेस होतं काय, निरोपणाचा विषय होता. स्वामी समजावून सांगत होते, संतांची महंती सांगत होते. त्या ज्ञानाच्या दर्शनाने काय होतं, पापाचं पुरस्चरण होतं. ज्ञानाच्या दर्शनाने काय होतं, पापाचं पुरस्चरण होतं. त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर काय होतं, ओबळधोबळ असलेला जो दगड आहे, जो आपला जीवन आहे, या जीवनाला आकार कुठे दिला जातो, तो आचाराचा, विचाराचा, दृष्टांताचा, आस्तिकपणेचा कुठलाही असू द्या, त्याचा आपल्याला स्पर्श झाल्याशिवाय या जीवनाला आकार येत नाही, संतांच्या जवळ गेल्याशिवाय येत नाही. समजावून सांगत होते. आणि निरोपणाचा विषय चालला होता, अंतःकरण दुखल्यानंतर होतं काय. तेवढ्यात लखुबाईचा बाहेर यायच्या, घरात जायच्या, बाहेर यायच्या, घरात जायच्या, आणि न राहून स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की ऐसे या महात्म्याचा कपाळी घाली जे गाठ. आता लक्षात आलं, 3 वेळा स्वामींच्या श्रीमुखातलं वाक्य ऐकलं, लक्षात आलं, हे तर मीच बोलले होते थोड्या वेळापूर्वी, 11:30 वाजता मीच बोलले होते, नागदेवाचार्यांना बोलले होते. पटकन जवळ आली, चुकलं स्वामी माझं, शरणांगती पत्करली, जवळ गेले आणि स्वामी तिथे सांगतात, बाई तुम्ही त्यांना नाही बोलले, तुम्ही नागदेवाचार्यांना नाही बोलले, तुम्ही आम्हाला बोलले. म्हणून सर्वज्ञाने त्या ठिकाणी स्वतःची जाणून त्या ठिकाणी थापडली. आमच्या सर्वज्ञांनी, आमचे भाष्यकार म्हणतात की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आमच्या स्वामींना एका नागदेव आचार्यांचा किती मोठा अभिमान आहे, किती मोठा अभिमान आहे. स्वामी म्हणतात तुम्ही त्यांना नाही बोलले, तुम्ही आम्हाला बोलले. भगवंत
भगवंतांना. संतांचा किती मोठा अभिमान आहे. जेव्हा एखाद्या संताला बोललं तर भगवंताचं त्या ठिकाणी अंतःकरण दुखल्यानं तर भगवंत दुखवल्या जातो. म्हणून संतांच्या जवळ जा, संत समजून घ्या. आणि संतांच्या जवळ गेलो की आपल्या बुद्धीला धार येते, आपल्या विचाराला दिशा मिळते, आपले आचार प्रगल्भित होतो. आणि खऱ्या अर्थाने ही संत या मराठवाड्यामध्ये जन्माला आलेली आहेत. या संतांचं देणं फार मोठं आहे. मी नेहमी सांगत असते की आपण बघतो की आज मराठी भाषा पाहतो आपण, परंतु या मराठी भाषेला खऱ्या अर्थाने आमच्या संतांनी, आमच्या पूर्वजांनी, आमच्या स्मृतिस्थळकारांनी महानुभावांची जी सप्तग्रंथ आहेत त्या सप्तग्रंथाची एक एक ओवी, त्या संत ग्रंथामधली एक एक ओवी म्हणजे आमच्यासाठी एक एक रत्न आहे मंडळी. आणि हे रत्न खऱ्या अर्थाने मराठीला, खऱ्या अर्थाने साहित्याचा अलंकार, मराठीला खऱ्या अर्थाने सुशोभित जर कोणी केलं असेल ते व्याकरणाच्या भाषेत, ते साहित्याच्या भाषेत जर कोणी सुशोभित केलं असेल, साहित्याचं लेणं देऊन मराठी जर कोणी सजवली असेल तर ती फक्त महानुभावांनी सजवली, ती महानुभावाच्या संतांनी सजवली, ती आपण सप्तग्रंथाच्या रूपाने आपण बघत आलेलो आहोत. म्हणून ही सप्तग्रंथ आणि भगवंत आणि संत खऱ्या अर्थाने समजून घ्या. त्यांच्या जवळ गेल्याशिवाय आपला अधिकार वाढत नाही. म्हणून आमच्या उद्धव गीतेमध्ये मी तुम्हाला मगा सांगितलं की आमचे स्वामी म्हणतात, ऐशिया शरणांगता भागवत निरोपिता. जो मला शरण आला ना त्याला भागवत सांगा. मुमुक्षु विरक्ता मुख्य विशेषे करोने. अतिशय सुंदर प्रकारची ओवी त्या ठिकाणी आलेली आहे की भागवत सुद्धा सांगायचं कोणाला. त्या ठिकाणी उद्धव गीतेमध्ये श्री कृष्ण भगवंत उद्धव देवाला सांगतात की उद्धवा हे सांगायचं कुणाला, जो मला शरण आलेला आहे, जो संत होणार आहे, ज्याने ग्रंथ समजून घेतलेले आहेत, त्याचा अधिकार फळाला आलेला आहे. तो अधिकार दृढ होण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी हे तीनही विषय महत्वाचे आहेत. म्हणून जीवनाला आकार द्या, जीवनाला विचार आपले खऱ्या अर्थाने दृढ करा. ती लुखाईसा बाबुळगावकर असू द्या, पंडित माहिमभट्ट असू द्या, श्री नागदेवाचार्य असू द्या की आमचे पंडित हिराईसा असू द्या, भगवंत समजून घेणं फार गरजेचं आहे. ओ भगवंत कळाला, आमच्या डांगरेशाला कळाला. एक पशुवनीला गेलेला तो डांगरेश, त्या डांगरेशाला भगवंत समजावा. तिथे आपल्या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्याला तुच्छता वाटावी, त्या डांगरेशाकडे बघितल्यानंतर तुच्छता वाटतीये, तुच्छता वाटतीये. साधनामृत स्तोत्रामध्ये एक ओवी आलेली आहे, ते म्हणतात, तो डांगुरेश मंगळादेही भोगी, नूरेची देवा तुमच्या वियोगी. ते देह पावे जरी पूर्व दोषे, तैसाधिकारू मधला न दिशे. एवढं अमंगळ देह प्राप्त झालेला असताना सुद्धा परमेश्वराच्या वियोगात राहू शकत नाही. त्या डांगरेशाला भगवंत कळाला, त्या डांगरेशाला भगवंत कळाला. म्हणून डांगरेशासारखं जळणं आपल्याला कळलं पाहिजे, सशासारखं पळणं आपल्याला कळलं पाहिजे. सशाला पळतात, आपण पळतो, परंतु आपल्या जीवनाचे रस्ते चुकतात आणि मग ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट होण्याचं कारणच एक आहे, आपण संतांच्या जवळ जात नाही, ग्रंथांच्या जवळ जात नाही आणि कुठेतरी पळतो आणि पळले की आपले ऍक्सिडेंट होतो. सशाला पळता आलं, भगवंताकडे पळता आलं. तुला पाहून शिकावे पळा पळाने पळाने, डांगरेशाला पाहून अंगी आणावे जळणे. एका लेळेच्या कुशीत मला ससोबा दिसला. त्यांना समजलं भगवंताकडे पळावं, त्यांना समजलं भगवंतासाठी जळावं. त्या वाघिणीच्या पिल्लांना कळालं बसावं कुठं, सर्वज्ञांच्या मांडीवरती बसावं. त्या नवगावच्या सर्पाला कळालं भगवंत समजलं, दर्शन घेतलं, समर्पण केलं, स्वतःला संपवून टाकलं. बस आता पाहायचंच नाही काय, या डोळ्याने परत कशाला बघायचंय कोणाला. ज्या देवाला बघायचं होतं ना आता बघायचं नाही काय, संपवून टाकलं त्या ठिकाणी. पशुनीला गेलेल्या सापाला समजतंय, सर्पाला समजतं की सर्वज्ञांचं दर्शन घेतल्यानंतर साप स्वतःला संपून टाकतो. सशाला पळणं कळलं
डांगरेशाला जळणं कळलं, वाघिणीच्या पिल्लाला बसावं कुठं कळलं, तर बेडकाला सर्वज्ञांचा पूजावस्त्र पाण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. काय भाग्यवान आहे तो बेडूक, सर्वज्ञांचा पूजावस्त्र पाहू शकतो. सर्वज्ञांचा पूजावस्त्र पाण्याचं सौभाग्य बेडकाला लाभू शकतं. पशी उडीत गेलेल्या अमंगळ देह प्राप्त झालेल्या या पशूंना सुद्धा भगवंत समजल्या. आणि म्हणून डांगरेश स्वतःला त्या ठिकाणी म्हणतो, सर्वज्ञ स्वामी म्हणतात, डांगरेशा जा, आम्ही उदास झालो, नाही राहायचं तुम्ही. भक्तजनांना आज्ञा दिली, सगळे निघून जा, कोणीच राहायचं नाही. माणसाने माणसाचं नाही ऐकलं की घर सुद्धा उदास होतं की नाही. आपल्यापेक्षा लहान माणसं नाही ऐकत, त्यावेळेस मोठी माणसं, वृद्ध माणसं उदास होतात. सर्वज्ञांचं नाही का, सर्वज्ञांच्या प्रवृत्तीला विखो नाही झाली आणि सर्वज्ञांनी आज्ञा दिली, जा, सगळे जा. डांगरेश मात्र समोर बसलेला होता. स्वामी म्हटले, तुला नाही समजलं, तुम्ही पण जा, उठा, तुम्ही पण जा. काय म्हटलं असेल तो डांगरेश आमच्या सर्वज्ञांना, प्रभू, अरे कर्मभूमीच्या दानशाळेमध्ये तू तुझं दान देण्यासाठी येतोस. तू वेदाचं, बोधाचं, प्राप्तीचं दान देतोस. अयोग्य जीवाला योग्य करतोस, तू दृढ करतोस, योग्यता देतो, विचाराने दृढता करतो, आचाराने योग्य करतोस. आणि आता मात्र उठून जायला सांगतोस. अरे जायचं कुठं, ठिकाण तर पाहिजे ना. तू जा म्हणतोस, पण जाण्याचं ठिकाण कुठे आहे? अरे कितीतरी दिवसानंतर हे सौभाग्य प्राप्त झालं होतं तुझ्या दर्शनाचं. कितीतरी दिवसानंतर देह अमंगळ आहे पण सन्निधान तुझं आहे याचा आनंद होता रे. आता जा म्हणतोस, कुठे जायचं? अरे ठिकाण नाही आम्हाला. कोणाच्याही दारामध्ये गेल्यानंतर हाड म्हणून आम्हाला दुसऱ्या दारामध्ये पाठवणारी माणसं आम्ही बघितली. हाड म्हणून दुसऱ्याच्या दारामध्ये पाठवणारी माणसं बघितली. अरे ही औषधाचा माझ्यावर उपकार आहे रे. तिचं मी रक्षण केलं मी. थाळनेर पासून गंगातीरच्या जोगेश्वरी पर्यंत तिला मी सोबत आलो. तिने मला आणलं, सौभाग्य प्राप्त झालं, तुझ्या दर्शनाचं प्राप्त झालं. आता तूच जा म्हणतोस, असं कार्य करतोस. अरे औसा एक संत आहे, या संतामुळे मला भगवंत मिळाला. आता तो भगवंत तू उदास झाला, कुठं जायचं रे आता, कुठे जायचं? आणि त्या ठिकाणी स्वामी आज्ञा दिल्यानंतर डांगरेश उठले, सर्वज्ञांच्या जवळ गेलं, सर्वज्ञांची श्रीमूर्ती बघितली आणि बस. सर्वज्ञांची श्रीमूर्ती बघून परत ही श्रीमूर्ती बघायला भेटणार नाही, हे सौभाग्य परत प्राप्त होणार नाही. साठवून घेतली डोळ्यामध्ये आणि निघाले डांगरेश. आता 4 पावलं समोर गेले, स्मरणपाठकार सांगतात, 4 पावलं समोर गेले, परत सर्वज्ञांकडे बघितलं. त्या ठिकाणी परत सर्वज्ञांना, जातो रे देवा, मी जातो, तुझ्या आज्ञेचं पालन करतो आणि जातो मी. तू सांगितले ना जायला, जातोस, पण कुठे जाऊ हा प्रश्न डांगरेशाने सर्वज्ञांना नाही विचारला, मनालाही नाही विचारला. त्याला भगवंत कळाला ना, तो प्रश्नच विचारत नाही. डांगरेश निघाला, सर्वज्ञांच्या जवळून निघाला, 5 प्रदक्षिणा घातल्या, बघितल्या आणि बस. त्या ठिकाणी डांगरेशाने स्वतःला समर्पित करून टाकलेलं आहे. तू पण जा रे देव म्हणाले, उदास झालो मी, देव सांडिता देह सोडिता, तुला पाहिले मी डांगरेशा, तुला पाहिले मी. माता आऊच्या अंगरक्षका राजा डांगुरेया, तुला पाहुणी नम्रची झाली आज माझी काया, डांगुरेया आज माझी काया. निघाले डांगरेश आणि स्वतःला संपवून टाकलं. सर्वज्ञांची प्रवृत्ती, आता सर्वज्ञ प्रसन्न झाले आणि बस भक्तजन परत आले. सर्वज्ञांनी आपल्या कृपादृष्टीने सर्वांकडे बघितलं आणि स्वामी विचारतात, का हो तुम्ही सगळे डांगरे दिसत नाहीये, कुठे आहे तो? त्यावेळेस भक्तजन सांगतात की देवा, तो गेला असेल कुठेतरी जगण्यासाठी.
स्वामी म्हणतात नाही, जा शोधून आणा. आणि बस आता उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम भक्तजण बघायला गेले. बघितल्यानंतर आचार्यांनी बघितलं, नागदेवाचार्यांनी डांगरेशाने नालीमध्ये तोंड खुपसून स्वतःला संपून टाकलं होतं. पळत आले, सर्वज्ञाच्या जवळ गेले. प्रभू, डांगरेशाने स्वतःला संपवून टाकलं. आणि हा जगाचा जगणियंता, तुम्हा आम्हा सर्वांचा रक्षण करता हा मायबाप स्वतःच्या जागेवर आता उठले. आमचे भगवंत 4 पावलं चालत गेले, डांगरेशाच्या जवळ गेले. सर्वज्ञांनी डांगरेशाला स्पर्श केला. भगवंत ज्याला समजला ना, त्याच्या जीवनाला सर्वज्ञांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. डांगरेशाला स्पर्श केला. आणि आता डांगरेशाला स्पर्श करून स्वामी आमचे म्हणतात, तुमच्यापेक्षा हा कुत्रा खूप चांगला आहे. मला वाटते तुला नमावे डांगरेश राजा. माणूस पण हे आडवे आले, नमी तो करगंजा. अरे माणूस पण आडवं येतं, नाहीतर माझ्यापेक्षा तू महान, तुला देव कळाला, माझ्यापेक्षा तू. आणि मग सर्वज्ञांनी स्पर्श करून त्या ठिकाणी प्रेम साधन भक्तांना त्या ठिकाणी निरोपण केलेलं आहे. विचार करा मंडळी, भगवंत ज्याला समजला त्याच्या जीवनाचं सोनं होतं. असा भगवंत आपल्या सर्वांना या श्रीमद भागवत कथेच्या रूपातून आपल्या सर्वांना 3 वर्षापासून आपण समजावून घेत आहात. आपण सर्वजण भाग्यवान आहात. जीवनामध्ये या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून संत, ग्रंथ आणि भगवंत जीवनामध्ये अंमलात आणा. त्याच्या जवळ जा, त्याचा स्पर्श आपल्या जीवनाला लावून घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपली वाटचाल चालावी. म्हणून हे जीवन खऱ्या अर्थाने परमेश्वराला समर्पित त्या डांगरेशासारखं व्हावं. त्या सशासारखं आपल्याला सर्वज्ञांच्या मांडीखाली बसण्याचं सौभाग्य लाभावं. डांगरेशासारखं वियोगात सर्वज्ञांच्या जाता यावं, तर लोकाईसारखा त्याग आपल्याला करता यावा. ही सगळी संत मंडळी खऱ्या अर्थाने भगवंताला प्रिय झालेली आहेत. आपण सुद्धा भगवंताला प्रिय व्हावं, सर्वज्ञांच्या जवळ जावं. निळेचा लळा जोपर्यंत आपल्या जीवनाला लागत नाही तोपर्यंत भक्तिरूपी मळा फुलत नाही. आणि भक्तिरूपी मळा फुलला की त्याला श्रद्धेची, भावनेची फळं लागतात. आणि या श्रद्धेच्या, भावनेच्या खऱ्या अर्थाने या फळाला फक्त देवाच्या मार्केटमध्ये किंमत आहे. ही किंमत, ही फळं आपण खऱ्या अर्थाने प्रेरित करायची आहे. त्याला आचाराचं, विचाराचं खतपाणी घालायची आहेत. एवढीच अपेक्षा या ठिकाणी करते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मला येत असताना खूप उशीर झाला. आपल्या सेवेमध्ये खरं तर लवकर यायला पाहिजे होतं, परंतु एस टी महामंडळाने प्रवास करता करता खूप उशीर झाला. म्हणून आपल्या सर्वांची माफी मागते. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण तरी पण आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी थांबलात. ही धर्मवार्ता, हे निरोपण आपण आपल्या घरी घेऊन जासाल. जे तुम्हाला आवडलं, पचलं, रुचलं ते माझ्या श्री गुरुवर्यांचं असेल. आणि जे तुम्हाला आवडलं नाही ते मात्र इथेच ठेवून मला परत देऊन जा, अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करते. बोलत असताना आमचे खऱ्या अर्थाने माझ्या गुरुस्थानी असलेले आमचे विश्वनाथ बाबा यांच्यासमोर मी बोलावं अशी माझी योग्यता, पात्रता नसताना सुद्धा उच्चासनावर बसून बोलल्यामुळे त्या ठिकाणी बाबांना अधिकृतीची क्षमा मागते. बाबा तुमचं लेकरू आहे, या लेकराचे बोबडे बोल आपण पदरात घ्यावेत. आणि अधिकृती घडोची नाही सदा असे व्हावे, प्रतिक्षणाला त्याग घडावा, मन पावन व्हावे. पुन्हा जेव्हा योग येईल तेव्हा निश्चितच आपण परत काही जणांची अपेक्षा होती की आत्मकथनाच्या रूपातून आम्हाला भेटावं. तशी पूर्वसूचना जर माझ्यापर्यंत आली असती तर कुठल्या तरी एखाद्या आत्मकथनाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधला असता. तरीसुद्धा यूट्यूब चॅनलवरती मी शांताबाईचा बोलते, मी पायभूसने बोलते, मी देवाईचा बोलते, मी सावळापूरची सून बोलते, मी डांगरेश बोलतोय, अशा आत्मकथनाच्या भरपूर काही आत्मकथन आहेत. तरीसुद्धा या ठिकाणी आत्मकथनेच्या माध्यमातून अजून एका नव्याने मला सुद्धा चिंतन करण्याचा योग आपल्यामुळे आला असता. पण निश्चितच पुन्हा जेव्हा कधी भेटीचा योग येईल तेव्हा आत्मकथनाच्या रूपातून आपल्याला भेटण्याचा योग या ठिकाणी सुयोग प्राप्त व्हावा.
अशी प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वज्ञ श्री चक्रधर